अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने मोठा वेग घेतला असून बड्या नेत्यांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झडताना बघायला मिळत आहेत। माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी एका प्रचार सभेमध्ये अमरावतीचे आमदार दाम्पत्य सुलभाताई खोडके आणि संजय खोडके यांना लक्ष्य केल्याचे दिसते। नवनीत राणा यांनी माझे उपकार माना, मी अमरावतीमध्ये जर 2 सभा घेतल्या असत्या आणि 2 फेऱ्या केल्या असत्या तर 2000 मतांनी निवडून आलेली बाई 10,000 मतांनी पडली असती, असे म्हणून आमदार दाम्पत्य खोडके यांना डिवसले। यावर उत्तर देताना आमदार सुलभाताई खोडके म्हणाल्या की नवरा वेगळ्या पक्षात, बायको वेगळ्या पक्षात काम करते, यांचा पक्ष वेगळा, यांचं काम वेगळं। मागच्या गोष्टीला ऊत देण्यापेक्षा आता जे चालू आहे त्यावर लक्ष केंद्रित करा। मला हरवण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले होते? तुम्हाला सर्व मैदान मोकळं होतं। जी बाई मुख्यमंत्र्याच्या बाजूला बसते त्या बाईने भाजपचा प्रचार करावा, पण त्या आपले पतिदेव रवी राणा यांच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे। असे दुटप्पी धोरण ठेवण्यापेक्षा नवनीत राणांनी प्रामाणिकपणे काम करावे, असा सुलभाताई खोडके यांनी नवनीत राणा यांना सल्ला दिला। माझा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे। 2019 मध्ये मलाच अजितदादांनी काँग्रेसमध्ये जायला सांगितले होते, मी गेली आणि निवडून आले। आता 2024 मध्ये मी राष्ट्रवादीची आमदार आहे। अजून 4 वर्ष बाकी आहेत। नवनीत राणांनी माझ्यावर लक्ष केंद्रित केल्यापेक्षा मनपा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे। 2029 मध्ये विधानसभेचे बघू, असे त्या म्हणाल्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अशा पद्धतीच्या अपेक्षित नाही, असे राजकीय विश्लेषक म्हणतात। इथे उमेदवारांनी पुढे येऊन बोलायचे असते। आपल्या प्रभागाचा, आपल्या शहराचा विकास कसा कराल, त्यांच्याकडे कोणती दृष्टी आहे किंवा कोणती योजना आहे हे सांगायचे असते। मात्र इथे मोठ्या प्रमाणात पक्षाचे बडे नेते येऊन लोकसभा आणि विधानसभेचेच मुद्दे मांडताना दिसतात। असो, याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट करून लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खडे बोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।